नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे 22 एप्रिल 2021 आणि या व्हिडिओमध्ये आपण 22 आणि 21 या दोन्ही दिवसाचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. कारण कालचा आपला व्हिडिओ टेक्निकल इश्यूमुळे व्यवस्थित झाला नव्हता, त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये 21 आणि 22 या दोन्ही दिवसाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताने लसीकरण वाढवण्याच्या उद्देशाने कोरोना लस उत्पादन करणाऱ्या बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन कंपन्यांना किती कोटी रुपयांचं अर्थसहाय्य नुकतंच मंजूर केलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4,500 कोटी रुपये. भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन्ही भारताच्या बायोटेक्नॉलॉजी आणि फार्मास्युटिकल कंपनी आहेत. यातली सिरम इन्स्टिट्यूट ही पुण्यामध्ये आहे. सिरम इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे आणि भारत बायोटेक ही हैदराबाद या ठिकाणी असलेली कंपनी आहे. आणि या दोन्ही कंपन्यांना आता भारत सरकारने 4,500 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर केलेलं आहे. भारत सरकारने 1 मे 2021 पासून भारतामध्ये आता 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यातले 3,000 कोटी रुपये हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आणि 1,500 कोटी रुपये हे भारत बायोटेक या कंपनीला देण्यात येणार आहेत. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 4,500 कोटी रुपये. दुसरा प्रश्न आहे, कोणता दिवस भारतात राष्ट्रीय लोकसेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 एप्रिल. 21 एप्रिल हा दिवस दरवर्षी भारतामध्ये नोकरशाहीत स्वतःला सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ 2006 या वर्षापासून भारतामध्ये राष्ट्रीय लोकसेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यालाच भारतामध्ये नागरी सेवा दिन किंवा सिव्हिल सर्व्हिस डे असं देखील म्हटलं जातं. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 21 एप्रिल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष वॉल्टर फेडरिक यांचे नुकतेच वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका. इमेज बघा, हे होते वॉल्टर फेडरिक, हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 93व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते 1977 ते 1981 या काळामध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, अमेरिका. तसंच सध्या अमेरिकेचे जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष आहेत. हे 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनलेल्या आहेत आणि ह्या भारतीय वंशाच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रवाना झाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विशाखापट्टणम. इमेज बघा, ही आहे ऑक्सिजन एक्सप्रेस. ही एक मालगाडी आहे आणि या मालगाडीवर असे टँकर्स बसवण्यात आलेले आहेत. हीच आहे ऑक्सिजन एक्सप्रेस. सध्या भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच दिवसेंदिवस ऑक्सिजनची कमतरताही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक मार्गे जलद गतीने ऑक्सिजन वाहतूक व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत केंद्राने आता ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर देशातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील कळंबोली या ठिकाणी असलेल्या माल यार्डमधून विशाखापट्टणम या ठिकाणी रवाना झालेली आहे. ही एक विशेष मालगाडी असून यामध्ये 7 रिकामे टँकर्स बसवण्यात आले असून हे टँकर्स विशाखापट्टणम या ठिकाणी असलेल्या स्टील प्लॅन्टमधून लिक्विड किंवा द्रवरूप ऑक्सिजन महाराष्ट्रामध्ये आणणार आहेत. आणि या माध्यमातून पुढील 5 दिवसामध्ये जवळपास 110 मेट्रिक टन एवढा द्रवरूप ऑक्सिजन महाराष्ट्रामध्ये आणण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, विशाखापट्टणम. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2021 किंवा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 142व्या. हा जो निर्देशांक आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, हा कोण पब्लिश करतं? तर एक NGO आहे, एक पॅरिस स्थित NGO आहे. तिचं नाव आहे रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स नावाचे NGO आहे. ही NGO दरवर्षी हा वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक नावाचा अहवाल प्रसिद्ध करते. हा जवळपास 180 देशाचा निर्देशांक असून यामध्ये या 180 देशातील वृत्तपत्र स्वातंत्र्याचे मूल्यांकन करून हा निर्देशांक तयार करण्यात आलेला आहे. आणि 2021 या वर्षामध्ये यामध्ये पहिल्या क्रमांकावर नॉर्वे हा देश राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर
नॉर्वे आहे, दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड हा देश आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क हा देश राहिलेला आहे. तसंच सर्वात शेवटी म्हणजे 180व्या क्रमांकावर इरिट्रिया हा देश राहिलेला आहे. 179व्या क्रमांकावर उत्तर कोरिया हा देश आहे आणि 178व्या क्रमांकावर चायना राहिलेला आहे. आपला भारत यामध्ये 142व्या क्रमांकावर राहिलेला आहे. गेल्या वर्षी देखील भारत 142व्या क्रमांकावर होता. त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 142व्या. इथे निर्देशांकाचा उल्लेख आलेला आहे. मग इतरही काही महत्त्वाचे निर्देशांक आहेत. त्यामध्ये पहिला आहे मानवी स्वातंत्र्य निर्देशांक 2020, यामध्ये भारत आहे 111व्या क्रमांकावर. संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2020, यामध्ये भारत आहे 131व्या क्रमांकावर. जागतिक आतंकवाद निर्देशांक 2020, यामध्ये भारत आहे 8व्या क्रमांकावर. जागतिक लाचखोरी जोखीम निर्देशांक 2020, यामध्ये भारत आहे 77व्या क्रमांकावर. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स फॉर 2021, यामध्ये भारत आहे 4थ्या क्रमांकावर. हा इंडिया इनोव्हेशन इंडेक्स हा भारताच्या नीती आयोगाने पब्लिश केलेला निर्देशांक आहे आणि यामध्ये भारतामध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, तामिळनाडू तिसऱ्या आणि तेलंगणा 4थ्या क्रमांकावर राहिलेलं राज्य आहे. त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2020, यामध्ये भारत 85व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल इंटरनेट स्पीड रँकिंगमध्ये भारत 129व्या क्रमांकावर आहे. सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक 2021 किंवा इन्क्लुझिव्ह इंटरनेट इंडेक्स 2021, यामध्ये भारत 49व्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतर आहे जागतिक कुपोषण मुक्त निर्देशांक 2020, यामध्ये भारत 94व्या क्रमांकावर आहे. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020 मध्ये भारत 105व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्यता निर्देशांक 2020, यामध्ये भारत 48व्या क्रमांकावर आहे आणि हा निर्यात सज्जता निर्देशांक हा देखील भारताच्या नीती आयोगाने पब्लिश केलेला आहे 2020 मध्ये. यामध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020, यामध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. वर्क रिस्क इंडेक्स 2020, भारत 91व्या क्रमांकावर. ह्युमन कॅपिटल इंडेक्स 2020, भारत 116व्या क्रमांकावर. ॲनिमिया मुक्त भारत निर्देशांकामध्ये भारतामध्ये हरियाणा हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे आणि लिंगभाव समानता निर्देशांक 2021 हा देखील नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये भारत 140व्या क्रमांकावर आहे आणि आता हा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक भारत 142व्या क्रमांकावर 2021 या वर्षामध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय बँकिंग सुधारणेचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले मैदाओलू नरसिम्हन यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते आरबीआयचे कितवे गव्हर्नर होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 13वे. इमेज बघा, हे होते आरबीआयचे माजी गव्हर्नर मैदाओलू नरसिम्हन आणि यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते आरबीआयचे 13वे गव्हर्नर होते. हे 1977 मध्ये 2 मे ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले आहेत आणि यांनाच भारतामध्ये फादर ऑफ इंडियन बँकिंग रिफॉर्म्स किंवा भारतीय बँकिंग सुधारणेचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 13वे. आरबीआय म्हणजे काय? लॉंग फॉर्म होतो आरबीआयचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935ला. मुख्यालय आहे मुंबईला आणि सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास हे आरबीआयचे 25वे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न आहे, सुमित्रा भावे यांचे नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे. त्या कोण होत्या? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिग्दर्शिका. इमेज बघा, ह्या होत्या सुमित्रा भावे. यांचं नुकतंच पुण्यामध्ये 88व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि यांना त्यांच्या कासव नावाच्या चित्रपटासाठी 2016 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. उत्तर होईल त्या दिग्दर्शिका होत्या. 8वा प्रश्न आहे, कोणता दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक वारसा दिन किंवा वर्ल्ड हेरिटेज डे म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस मानवी वारसा जपण्यासाठी आणि संबंधित संस्थांच्या सर्व प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी साजरा करण्यात येतो. हा दिवस युनेस्कोकडून साजरा करण्यात येतो. युनेस्को लॉंग फॉर्म होतो युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन आणि या युनेस्कोकडून 1983 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. तसंच या वर्षीच्या या दिनाची थीम होती कॉम्प्लेक्स पास्ट डायव्हर्स फ्युचर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
कोविड-19च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाने 26 एप्रिल 2021 या दिवशी नियोजित असलेला आपला दौरा रद्द केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रिटन. ब्रिटनचे पंतप्रधान आहेत बोरिस जॉन्सन आणि हे 26 एप्रिल 2021 या दिवशी भारत दौऱ्यावर येणार होते, परंतु भारतामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी आता आपला दौरा रद्द केलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 ब्रिटन. नेक्स्ट, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन सातत्याने वाढत असल्याने खालीलपैकी कोणते वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता अमेरिका व ब्रिटनच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2021. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा CO2चं उत्सर्जन सातत्याने वाढत असल्यामुळे आता 2021 वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता नुकतेच अमेरिका व ब्रिटनच्या संशोधकांनी व्यक्त केलेली आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने 2021 मध्ये ल्युना 25 ही चंद्र मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रशिया. रशियाची स्पेस एजन्सी आहे, तिचं नाव आहे रॉसकॉस्मॉस. आणि याच रॉसकॉस्मॉसने ऑक्टोबर 2021 या महिन्यामध्ये त्यांची ल्युना 25 नावाची चंद्र मोहीम राबवण्याची घोषणा केलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागाखालील पाण्याचे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत. तसंच यासोबतच या रॉसकॉस्मॉसने असंही घोषित केलेलं आहे की भविष्यामध्ये अजून 5 नवीन चंद्र मोहिमा रशिया राबवणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 रशिया. रशिया मॅपमध्ये बघा, इथे आहे रशिया, हा आहे रशिया, राजधानी आहे मॉस्को, प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतिन, पंतप्रधान किंवा PM आहेत मिखाईल मुस्टिस्टिन आणि चलन किंवा करन्सी आहे रशियन रुबल. पुढचा प्रश्न आहे, इटली या देशाने भारतातील कोणत्या राज्यात पहिले मेगा फूड पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. गुजरातमध्ये एक जिल्हा आहे, त्याचं नाव आहे मेहसाणा आणि याच मेहसाणा जिल्ह्यामध्ये इटली या देशाने भारतामध्ये आपलं पहिलं मेगा फूड पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. या अंतर्गत भारत व इटली या दोन्ही देशातील कृषी व उद्योग यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसंच या माध्यमातून अन्न वाया जाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि किरकोळ विक्रेत्यांना एकत्र आणून कृषी उत्पादन बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 गुजरात. इथे इटली आणि गुजरातचा उल्लेख आलेला. अगोदर आपण इटलीबद्दल माहिती पाहूयात. इटली मॅपमध्ये बघा, इथे आहे इटली, याची राजधानी आहे रोम ही इटलीची राजधानी आहे. सध्या प्रेसिडेंट आहेत सर्जिओ मेट्रेला आणि करन्सी आहे युरो. याच इटलीच्या रोम या राजधानीच्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या संघटनांची मुख्यालय आहेत. त्यातली पहिली आहे WFP म्हणजे वर्ल्ड फूड प्रोग्राम. या वर्ल्ड फूड प्रोग्रामला 2020चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि दुसरी संघटना जिचं मुख्यालय रोममध्ये आहे ती आहे FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. या संघटनेला 2020 मध्ये 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 रुपयाचे विशेष नाणं देखील प्रकाशित केलं होतं. गुजरात मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे गुजरात, याची राजधानी आहे गांधीनगर, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री आहेत विजय रुपानी. पुढचा प्रश्न आहे, 18 एप्रिल 2021 या दिवशी महर्षी धोंडू केशव कर्वे यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 164वी. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला होता 18 एप्रिल. जन्म झालेला आहे 18 एप्रिल 1858 मध्ये रत्नागिरीमधील शेरवड या ठिकाणी आणि निधन झालेलं आहे 9 नोव्हेंबर 1962 या वर्षी वयाच्या 104व्या वर्षी यांचं निधन झालं होतं. यांनीच 1893 मध्ये पुण्यामध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. 1899 मध्ये यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलं होतं. त्यानंतर 1910 मध्ये निष्काम कर्ममठ यांनी स्थापन केलं होतं. 3 जून 1916 मध्ये यांनी महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं. यांना 1958 मध्ये भारतरत्न आणि 1955 मध्ये पद्मविभूषण हे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. यांचं आत्मचरित्र, त्याचं नाव आहे आत्मवृत्त आणि हे 1915 मध्ये प्रकाशित झालं होतं. हे मुद्दे आपण इथे लक्षात ठेवायत. आणि यांची आता नुकतीच 18 एप्रिलला 164वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 14वा प्रश्न, जेंडर संवाद इव्हेंट किंवा जेंडर संवाद कार्यक्रम
हा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रामीण विकास मंत्रालय. भारताचं ग्रामीण विकास मंत्रालय या मंत्रालयाचा हा उपक्रम आहे जेंडर संवाद इव्हेंट नावाचा, आणि हा उपक्रम जेंडर संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच महिलांसंबंधित कार्य करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. मग भारताच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर नरेंद्र सिंग तोमर. नरेंद्र सिंग तोमर हे भारताचे सध्याचे ग्रामीण विकास मंत्री आहेत, आणि हेच नरेंद्र सिंग तोमर भारताचे कृषी मंत्री देखील आहेत. हे भारताचे कृषी मंत्री देखील आहेत. इथे जेंडर हा शब्द आलेला आहे. मग भारतातील पहिलं जेंडर पार्क कुठे उभारण्यात आलेलं आहे? तर हे केरळमध्ये उभारण्यात आलेलं आहे. आणि जेंडरवरूनच जेंडर इक्वेलिटी इंडेक्स किंवा लिंगभेद समानता निर्देशिकेमध्ये भारत 140व्या क्रमांकावर आहे. हा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवा. चला, आता हा प्रश्न जो तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये विचारला होता, भारताचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुशील चंद्रा. सुशील चंद्रा हे भारताचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत. आणि हा आहे आजचा प्रश्न. मीराबाई चानू ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, नेमबाजी की कुस्ती. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सोबतच या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. या व्हिडिओचा आपण लाईकच्या टार्गेट ठेवूयात 1000 लाईक्स. या व्हिडिओला 1000 लाईक्स पूर्ण झाले पाहिजेत. आणि आपण या व्हिडिओची थीम ब्लॅक ठेवलेली आहे. कारण ब्लॅकने डोळ्याला त्रास कमी होतो. आपल्याकडे अजून ऑप्शन आहेत व्हाईट किंवा ग्रीन हे दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला कोणत्या थीममध्ये व्हिडिओ पाहायला आवडेल ते खाली कमेंट करून सांगा. कारण काही जणांचं असं म्हणणं आहे की ब्लॅक थीममध्ये व्हिडिओ क्लिअर दिसत नाही, त्यामुळे व्हाईट थीम ठेवावे असं काही जणांचं म्हणणं आहे. परंतु ब्लॅक थीममुळे डोळ्याला कमी त्रास होतो, त्यामुळे ब्लॅक थीम ठेवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ब्लॅक थीम आवडेल, व्हाईट थीम आवडेल की ग्रीन थीम आवडेल.